नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत GNM फर्स्ट सेकंड इयरचा सिलेबस बघणार आहोत आज आपण। तर पहिले हे मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 1 चा आज आपण बघणार आहोत सिलेबस। पार्ट 1 पार्ट 2 आणि चाइल्ड हे सगळं आज आपण बघणार आहोत। त्याच्यामध्ये काय काय म्हणजे आम्ही तुम्हाला फक्त प्रकरणाचे म्हणजे आपल्या चॅप्टरचे नाव देणार आहे आज, आणि ते तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे। चला पहिलं बघा, आपण इंट्रोडक्शन बघणार आहे। मेडिकल सर्जिकल नर्सिंग म्हणजे त्याचं इंट्रोडक्शन काय ते आपण बघणार आहोत। त्यानंतर परिचर्या असेसमेंट कशी करणार आहे आपण पेशंटची ते आपण यामध्ये बघणार आहोत। सेकंड नंबरचा चॅप्टर आहे। थर्डमध्ये एल्डर इम्युन रिस्पॉन्स काय असतो त्याच्याबद्दल आपण समजून घेणार आहे। त्यानंतर एल्डर इम्युनो डिसऑर्डरच्या रुग्णाची असेसमेंट कशी करणार आहे, जे डिसऑर्डर असतात त्याची असेसमेंट कशी करणार, त्याच्या तपासण्या कोणकोणत्या करणार आहे त्याच्याबद्दल आपण थोडं अभ्यास करू याच्यामध्ये। 4 चॅप्टर झाले। पाचवा चॅप्टर बघा, ॲलर्जिक आणि ऑटो इम्युनो डिसीज। ॲलर्जिकवरती पेपर याच्यावरती 5 मार्काचा क्वेश्चन पडतो। तर डिसऑर्डर काय काय असतात, ऑटो इम्युनो डिसऑर्डर कोणकोणते असतात ते सांगायचे आपल्याला त्याच्यामध्ये। त्यानंतर द्रव व क्षाराचे व्यवस्थापन, क्षाराचे आणि द्रवाचे व्यवस्थापन म्हणजे आयव्ही फ्लुइड जे देतो आपण त्याचे व्यवस्थापन कसे करणार आहे ते पण। त्यानंतर वेदनाचे पेन असेल तर त्याला वेदनाचे व्यवस्थापन कसे करायचे, मेडिकल सेप्सिस असेल तर सर्जिकल सेप्सिस असेल तर, त्यानंतर शस्त्रक्रियेपूर्वी काळजी म्हणजे प्री ऑफ काळजी आणि पोस्ट ऑफ काळजी ती पण बघायचे। त्यानंतर बघा प्रत्येक सिस्टम घ्यायची। आता याच्यामध्ये श्वसन संस्था घेतलेली म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम। तर रेस्पिरेटरी सिस्टममध्ये आपल्याला त्याची रचना बघायची, कार्य बघायचे आणि तपासण्या बघायच्या। फर्स्ट इयरला जर चांगला अभ्यास केला असेल तर सेकंड इयरला सोपं जाणार आहे। म्हणजे आपल्याला ॲनाटॉमी माहीत असले तर नंतर त्याचे आजार कोणकोणते होणार आहे त्या रेस्पिरेटरी सिस्टमला ते माहीत असतं, थोडंफार तरी आयडिया असते। परंतु फर्स्ट इयरला काहीच अभ्यास केला नसेल तर तुम्हाला खूप अभ्यासाची गरज आहे। आणि तुम्हाला वाटत असेल फर्स्ट इयर असं इझी निघून गेलं तसं सेकंड इयर पण निघत, तसं नाही आहे। सेकंड इयर खूप हार्ड आहे, खूप हार्ड पेपर आला होता यावर्षीचा। त्याच्यामध्ये बघा श्वसन संस्थेचे रोग, त्यानंतर पचनसंस्थेचं पण तसंच आहे। त्याचे आधी विकाराचे असेसमेंट करायचं, त्याच्यानंतर तपासण्या कोणत्या करायच्या, तोंड त्याच्यामध्ये कोणकोणते ऑर्गन आहे त्या ऑर्गनचा अभ्यास, त्याच्यानंतर त्या ऑर्गनला होणारे डिसीज पण याच्यामध्ये येणार आहे म्हणजे जठराचे रोग, आतड्याचे रोग, ॲक्यूट ॲब्डॉमिन आणि गुदाशयाचे रोग म्हणजे हे सगळं पचनसंस्थेमध्ये येणार। त्यानंतर घेतं यकृत पित्तमार्गाचे असेसमेंट आणि विकार, नलिका विरहित ग्रंथीचे रोग आणि हे आलं आपल्या ग्लँड विषयी। त्यानंतर मूत्रसंस्था आणि मूत्रसंस्थेचे रोग ही युरिनरी सिस्टम। त्यानंतर बघा मज्जासंस्थेची रचना, आपल्या मज्जासंस्थेची पण हे करायचे। त्याच्यामध्ये असेसमेंट तपासणी, त्याच्यानंतर रोग काय कोणते असतात, त्याच्यानंतर डोक्याची जखम, डोक्याला मार लागण्याचा 15 मार्काचा क्वेश्चन पडतो त्यामुळे ते पण अभ्यास करायचा आहे। त्यानंतर सांध्याचे समायोजन आणि पेशी जालाचे रोग आणि वृद्धावस्थेचे परिचर्या व्यवस्थापन, तातडीचे व्यवस्थापन। तर या प्रकारे आपलं झालं फर्स्ट मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 1 चा सर्व सिलेबस आपला झालेला आहे। एवढं अवघड नाही आहे, मोजक्या 3-4 सिस्टम आहे, मज्जासंस्था, मूत्रमार्गाची संस्था आणि आपली मेन म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम, याच्यावरती जास्त क्वेश्चन पडतात। आणि तुमचं जर चांगला रिस्पॉन्स असेल, व्हिडिओ जर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला, कमीत कमी 200 विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। त्याच्यानंतर आपण रेग्युलर लेक्चर चालू करू, तुम्हाला हवे असेल तर, नसेल हवे तर आपण असं इम्पॉर्टंट घेत जाऊ, चालेल। आता बघा मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 2 हे काय आहे, मेडिकल सर्जिकल नर्सिंग फक्त काय आहे पार्ट 2। तर याच्यामध्ये बघा इम्पॉर्टंट बघा। तर याच्यामध्ये पहिलं प्रकरण काय, आवाळू म्हणजेच काय म्हणजे ट्यूमर। पुरुष जननसंस्था, त्याच्यामध्ये जननसंस्था म्हणजे आपली सर्व रेस्पिरेटरी सिस्टम असती। त्यानंतर त्या मार्गाचे अडथळे काय कळतात, जनन मार्गाचे मूत्राशयाचे आजार कोणते, त्यानंतर स्त्रीमध्ये स्तनांचे आजार, त्याच्यानंतर त्वचा येते, त्वचेची रचना, कार्य हे आपण फर्स्ट इयरला बघितलेलं आहे त्यामुळे हे हार्ड जाणार तुम्हाला जास्त नाही। आणि त्वचेचे रोग फक्त हा टॉपिक नवीन आहे, त्वचेचे रोग आपण यावर्षी बघणार आहोत। त्याच्यानंतर बघा डोळा आपण फर्स्ट इयरला चांगल्या प्रकारे बघितलं, त्याची रचना, कार्य, तपासण्या सगळं बघितलेलं आहे। त्याच्यामध्ये त्याला होणारे आजार बघा, पापण्यांचा आजार होतो, कंजक्टिव्हाइटचे आजार, कॉर्नियाचे आजार आणि नेत्रभिंगाचे रेटिनाचे आजार। याच्यावरती नक्की 15 मार्काचा क्वेश्चन पडतो, म्हणजे पडतो 15 नाही पण 5 मार्काचा कमीत कमी पडत। यावर्षी झाला होता कारण तो काचबिंदू आणि मोतीबिंदू फरक डिफरन्शिएट करा, तर त्यामुळे हा चांगला करायचा आहे। त्याच्यानंतर दृष्टीदोष हे झाले डोळ्याचे। त्यानंतर कान नाक घासा पण याच्यात विचारले जाणार आहे। त्यानंतर हृदयाभिसरण म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टममध्ये बघा, सर्क्युलेटरी सिस्टममध्ये काय विचारणार आहे,
हृदयाची रचना तर तुमची फर्स्ट इयरला झालेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जन्मजात कोणकोणते आजार होणारे हृदयरोग आपल्याला ते बघायचे. त्यानंतर अनियमित क्रिया, त्यानंतर हृदयरोग, रक्तवाहिन्यांचे रोग आणि रक्तरोग, रक्तामध्ये जो रोग असतो तो, त्यानंतर रक्तस्राव, एवढे आपल्याला आपल्या हृदय विसरण संस्था म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टममध्ये. त्यानंतर संसर्गजन्य रोग पण याच्यातच येणार आहे. 7 शास्त्र पण येणार आहे. संसर्गजन्य रोग कोणकोणते असणार ते पण आहे. STI पण याच्यामध्येच येणार आहे, म्हणजे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज पण याच्यामध्ये येणार आहे. ते कोणते कोणते येते आपल्या एड्स, सिफिलिस, ते तुम्हाला जेवढी जेवढी माहिती तेवढी तुम्ही टाकणार आहात त्याच्यामध्ये. त्यानंतर स्नायू आणि शरीर सांगड्यांचे रोग, स्नायू व शरीर सांगड्याचे रोग कोणकोणते ते बघायचं. त्याच्यानंतर सांधे आणि हाडे समायोजन पेशी झाल्याचे रोग कोणकोणते असतात, जखमा आणि हाडमोड पण विचारली जाते, आणि आपत्कालीन व्यवस्थापन. आता याच्यानंतर आपण बघणार चाइल्ड हेल्थ नर्सिंगचं. तर हे कशाचं आहे, चाइल्ड म्हणजे पिडियाट्रिकचं आपलं, सॉरी आता मी टाईप करत बसत नाही. त्याच्यामध्ये बघा तुम्ही अनुक्रमानिकामध्ये पहिलं आपल्याला काय बघायचं, इतिहास बघतो आपण. मुलांचे संगोपन, पिडियाट्रिक म्हणजे आपल्याला चाइल्ड हेल्थ नर्सिंग आपण कशासाठी शिकतो त्याचा इतिहास. मुलांचे संगोपन कसे करायचे, संगोपनामध्ये पालकांचा सहभाग कसा असावा हे सुद्धा आपल्या याच्यामध्ये बघायचं आहे. त्यानंतर नवजात बालकाची काळजी कशी घेणार आहे, म्हणजे न्यू बॉर्न बेबी, केअर ऑफ न्यू बॉर्न बेबी. त्याच्यामध्ये अपघात स्कोर, तापमान, याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये दिलेले आहे. खूप डिटेलमध्ये अभ्यास करणं गरजेचं असतो आपल्याला याच्यामध्ये. त्यामुळे सर्वांनी चांगला अभ्यास करता. चाइल्ड हेल्थ नर्सिंग खूप सोपा आलता यावेळेस पेपर, परंतु चांगला अभ्यास करला तर पेपर सोपा जातो माझ्या मते. तर त्यामुळे तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये बघा तुम्ही आता अपघात स्कोर मेन आहे. त्यानंतर तापमान, नाळीची काळजी हा पण 5 मार्काला क्वेश्चन येतो. नवजात बालकाचे निरीक्षण कसं करायचं आपल्याला, सगळं केसापासून, डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत सर्व बघायचं आपल्याला. त्याच्यामध्ये नाळ येते, त्याच्यानंतर त्याचं पोट, नाक, कान, सर्व गोष्टी याच्यामध्ये तुम्ही वाचून घ्या. आता मी परत एक्सप्लेन करत नाही. त्यानंतर बाळाची वाढ व विकास, बाळाची वाढ व विकासवर 15 मार्काचा किंवा 5 मार्काचा, मिनिमम 5 मार्काचा क्वेश्चन फिक्स आहे दरवर्षी. त्याच्यामध्ये वाढ व विकास शिकण्याचे उद्दिष्ट ते पण आपल्याला लिहावं लागतात. वाढ व विकासाची डेफिनेशन विचारले जातात, त्याच्या अवस्था विचारल्या जातात, त्याची व्याख्या विचारली जाते. त्यानंतर परिणाम करणारे घटक ते तर खूप इम्पॉर्टंट आहे. मला एका विद्यार्थ्यांनी कमेंट केलेली आहे, परिणाम करणारे घटक आम्हाला सांगा. तर आपण तो व्हिडिओ घेत जाऊ. थोडे आपल्या विद्यार्थी जास्त आले पाहिजे. आता खूप कमी विद्यार्थी, मी काल 2 दिवसापासून व्हिडिओ टाकते. 30 विद्यार्थी व्हिडिओ बघताय आपले, 30-25 असे. खूप वेळ लागतोय तो पण. तर असा व्हिडिओ असे तुम्ही शेअर केले नाही तर मग मला पण असं डिमोटिवेट होऊन जाते ना मी व्हिडिओ बनवण्यासाठी. तर तुमचं जर मला चांगला प्रतिसाद भेटला, जास्त 50, 60, 70, 80 विद्यार्थ्यांनी बघितला आपला व्हिडिओ, तर मला पण उत्साह येतो, बाबा आपले कोणतरी बघताय, आपले स्टुडंट आपली वाट बघताय व्हिडिओची किंवा आपल्या लेक्चरची, तर आपण टाकतो बनवून. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा आहे. आणि आपला एकदम अशी मोठी टीम, मिनिमम लगे 80+ जर असेल तरी पण चालतं आपल्याला. तेवढ्या विद्यार्थ्यांची जर टीम असेल आपली, म्हणजे एक फॅमिली मानता येईल आपल्याला, तर आपण रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत जाऊ. तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही वाढ आणि विकासाची शिकण्याचे उद्देश बघा, व्याख्या, परिणाम करणारे घटक, त्याचे कालावधी, त्याचे टप्पे, माइलस्टोन्स, आणि काय अजून वाढीचे मूल्यमापन कसे करणारे, डोक्याचा घेर, छातीचा घेर, दंड घेर, वाढीचा तक्ता, दात येणे, विकास, प्रतिक्षिप्त क्रिया, सेन्सरी डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर 1 ते 3 महिन्यानंतर स्वाभाविक विकास, भावनिक विकास, परिक्षम तंत्र, हे आपण सर्व बघणार आहोत. त्याच्यामध्ये बघा नवजात बालकाचा व अर्भकाचा आहार, त्याच्यामध्ये आहार खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्याच्यामध्ये स्तनपान येतं. त्याच्यानंतर व्याख्या, स्तनपानाची व्याख्या, स्तनपानावरती प्रत्येक वर्षी क्वेश्चन आहे, यावर्षी पण होता. कोलोस्टोमचे फायदे काय काय, मातेला होणारे फायदे, बाळाला होणारे फायदे, स्तनपानामध्ये परिचारिकेची काय भूमिका आहे, काय रोल आहे, तर आपण त्यांना सांगतो. स्तनपानाचे महत्त्व समजून सांगतो, स्तनपानाच्या पद्धती पण सांगतो, कसे स्तनपान करावे. यशस्वी स्तनपान, त्याची दशपदी असते, दशपदी आपल्याला बेबी फ्रेंडली हॉस्पिटल, पूरक आहार पण विचारला जातो व्हायवामध्ये. नाही तुम्हाला थेरीमध्ये आलं तरी व्हायवामध्ये हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट असतो चाइल्ड हेल्थला. त्यामुळे सगळ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि हा टॉपिक अजिबात स्किप करायचा नाही, किंवा हा सब्जेक्ट असं म्हणायचं नाही का अवघड आहे सोडून द्यायचा. खूप सोपा सब्जेक्ट आहे, फक्त तुम्ही इंटरेस्ट दाखवायच्यामध्ये. ना वाटलंच मी भरपूर व्हिडिओ अपलोड करण्याचा माझी ताकद आहे, तर तुम्ही मला प्रतिसाद चांगला द्या. व्हिडिओला लाईक करायचे आणि व्हिडिओला हाईप कम करायचे आपल्याला. लाईकच्या नंतर बाजूला एक हाईप येतं, तो ऑप्शन केल्यानंतर आपला व्हिडिओ काय होतो, जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जातो. अशा पद्धतीने जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचे आहे. कमेंट करायची प्रत्येक विद्यार्थ्यांनी. प्रतिबंधात्मक बाल आरोग्य, प्रिव्हेंटिव्ह पेडियाट्रिक नर्सिंग, त्याच्यामध्ये बघा म्हणजे याच्यामध्ये लसीकरण तक्ता सर्वांचा पाठ पाहिजे. लसीकरण तक्ता विचारला, त्याचे उद्देश लिहायचे. काय आपल्या उद्देश, लसीकरण देण्याचा उद्देश काय आपल्या त्याच्या मागचं, तर लसीकरण तक्ता पाठ करायचा आहे. त्याच्यानंतर लसीची BCG लस कशासाठी देतो, त्रिगुणी लस कशासाठी देतो, कोणकोणत्या लसी, त्यात लसीची नावं, त्या पेंट्यामध्ये कोणकोणत्या 5 लसी असतात,
आणि कोणकोणत्या आजाराविरुद्ध इम्युनिटी असते ते सर्व लिहायचं आपल्याला. आहार व बाल आरोग्य म्हणजे न्यूट्रिशनमध्ये आपल्याला कुपोषण महत्त्वाचं आहे. कुपोषण खूप वेळा विचारलं जातं आणि आपण ज्या प्रत्येक जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा आजार आपल्याला माहीत पाहिजे आणि त्याच्याने एक वेगळं एक नाव असतं. आता विटॅमिन एला आपण काय म्हणतो, रेटिनॉल म्हणतो, कॅरोटीन. तर त्याचं नाव आपल्याला माहिती पाहिजे. ते पण विचारलं जातं. जुळवाजुळवामध्ये हेच विचारलं जातं. खूप इम्पॉर्टंट आहे, कोणी स्किप करायचं नाही. शालेय पूर्व व शालेय वयाचे मुलं, ह्याच्यामध्ये बघा शालेय पूर्व वयाच्या मुले त्याच्यामध्ये त्यांचे बदल काय काय होतात बदल याच्यामध्ये लिहितो आपण. त्याच्यामध्ये समतोल आहार म्हणजेच काय, समतोल आहाराचं 5 मार्काला टिप विचारली जाते. त्याच्यानंतर किशोरावस्थेतील मुले, तर किशोरावस्थेतील मुलींना काय काय शिकू शकतो आपण, त्याला लैंगिक शिक्षण द्यायचं आहे आपल्याला. मासिक पाळीची स्वच्छता 5 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. लैंगिक शिक्षणचं पण 5 मार्काला विचारला जातो. मासिक पाळीच्या तक्रारी 5 मार्काला विचारला जातो. याच्यामध्ये 5 मार्काचा क्वेश्चन येतो म्हणजे येतो. खेळ आणि खेळणी, बाळाचे खेळ आणि खेळणी, याच्यावरती 15 मार्काचा किंवा 5 मार्काचा क्वेश्चन हमखास येतो. तर खेळाचं एवढं अवघड नाही, कारण तुम्ही मनाने जितकं फेकता तितकं फेकू शकता ना. त्यामुळे एवढं काही आपलं हे नाही. उद्देश लिहायचं त्याच्यामध्ये आपल्याला शारीरिक विकास होण्यासाठी, भावनिक त्याला एकदम हे येण्यासाठी आणि समाजामध्ये वागण्याचं थोडं समजण्यासाठी त्याच्यामध्ये, आणि दुःख पचवता येतं म्हणजे आपल्याला अपयश पचवता येतं त्याच्यामध्ये. एखाद्या वेळेस आपण हरू शकतो. बालकांतील अपघातावरती 15 मार्काचा क्वेश्चन पडतो. त्याच्यामध्ये कोणताही एक अपघात येऊ शकतो आणि त्याच्याबद्दल तुम्हाला व्याख्या लिहायची, त्याचे कारणे लिहायचे, त्याचे प्रतिबंधन उपाय लिहायचे आणि त्याच्यावर व्यवस्थापन काय करणार आहे तेवढं लिहायचं. हे 15 मार्काला विचारलं तो खूप इम्पॉर्टंट आहे. तर याच्यामध्ये आपण हळूहळू बघणार व्हिडिओ अपलोड आहे. चाइल्ड हेल्थ नर्सिंगची प्लेलिस्ट बनवलेली आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. जायचं, वरती सर्च करायचं आपल्या याच्यामध्ये चाइल्ड हेल्थ नर्सिंगची बघायची प्लेलिस्ट. त्याच्यामध्ये जेवढं स्टडी मटेरियल आहे तुम्हाला अवेलेबल, अपघात स्कोर आहे, इम्युनायझेशन शेड्यूल आहे, जेवढं भेटेल तेवढं करून घ्या आता. आणि राहिलं तुम्ही जे बघितल्यानंतर तुम्हाला वाटलं हे मिसिंग आहे तर ते कमेंट करा, आपण बनवून व्हिडिओ अपलोड करू. अपूर्णकाल बालक व कमी वजनाचे बालक याच्यावरती एकदम स्पेशल एकदम भारी व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याच्यामध्ये आकडी पण घेतलेली आहे. दोन्ही व्हिडिओ त्याच्या 15 मार्काचे क्वेश्चन मी अपलोड केलेले आहे, ते जाऊन बघून घ्यायचे पहिले. जन्मजात विकृतीमध्ये भरपूर विकृती आहे, तर याच्यावरती पण व्हिडिओ बनवून मी टाकते. आता एवढं आपण एक्सप्लेन करू शकत नाही प्रत्येक याच्यामध्ये. एनेन्सिफॅली किंवा हायड्रोसिफॅली. नवजात बालकाचे आजार कोणते असतात बघा. श्वासावरोध म्हणजे ॲस्पेक्झियामध्ये त्याचे प्रकार विचारले जाते, चिन्ह लक्षणे विचारले जाते. 5 मार्काला विचारलं जातं हा क्वेश्चन. त्यानंतर जंतुदोष विचारला जातो, नेत्रदाह विचारला जातो, थ्रश विचारला जातं, बटक स्नोअर विचारला जातं, कावीळ विचारला जातो. लहान बालकातील कावीळ तर खूप एकदम असं कॉमन झालेलं आहे, किती वेळा विचारलं गेलेलं आहे. त्यानंतर बालकातील मानसिक समस्या, तर मानसिक समस्या कोणकोणत्या असतात. बालगुन्हेगारीचा व्हिडिओ अपलोड आहे. ओठ चोखणे, आग्रस्तपणा, पायका 5 मार्काला खूप इम्पॉर्टंट आहे. खूप वेळा विचारला गेलेला पायका. त्याच्यामध्ये काय होतं ते कमेंट करा, नाहीतर कमेंट नसेल केलं तुम्हाला कमेंट करा, मी बनवून व्हिडिओ तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते चांगल्या भाषेमध्ये. आजारी मुलाची काळजी, तर मुलाची काळजी कशी घेणार आहोत आपण, तर त्याची दवाखान्यात दाखल करणे, दवाखान्यात दाखल केल्यानंतरची काळजी आणि घरी पाठवण्याच्या पूर्वीची काळजी. किरकोळ आजार कोणकोणते, तर सर्दी, ताप, इन्फ्लुएन्झा, अति रडणे, उलटी, अतिसार, पोटफुगी आणि मलावरोध हे काय किरकोळ आजार आहे, कॉमन डिसीज आहे. आहार्य कमतरतेमुळे होणारे रोग, तर आहार्य कमतरतेमुळे काय होतं, सर्वात पहिलं आपलं इथं कुपोषण. त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, एक सुकटी सुजवटी, मॅरेस्मस क्वशियाकोर. त्याच्यानंतर त्याच्या उपचार पद्धती काय आहे, त्याचे उपाय काय आहे. त्यानंतर व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होणारे आजार लिहायचे, त्याला डिफरेन्शिएट करायचं, त्याच्याबद्दल त्याची माहिती द्यायची थोडीफार. हे झाले आपले आहारी कमतरतेमुळे होणारे आजार. त्यानंतर संसर्गजन्य रोग कोणकोणते, तर संसर्गजन्य रोग फर्स्ट इयरला बघितले असेल, नसेल बघितले तर परत आपण बघू. त्याच्यामध्ये 7 रोगशास्त्र तिपाई असते, ती तिपाई माहीत पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा प्रसार कसा होतो त्या तिपाईमध्ये आपण शिकतो. त्यानंतर जंतुरहितीकरणाच्या पद्धती कोणकोणत्या येतं, ऑटोक्लेविंग याच्यामध्ये येते. त्यानंतर संसर्गजन्य रोग कांजण्या, गोवर, रुबेला, डांग्या खुगला, गटसर्प, पोलिओमायलायटिस, मम्स, टायफॉइड, कॉलरा हे सर्व विचारलं जातं. याच्यामध्ये अजून पण आहे वगैरे वगैरे, आपण ते नंतर बघू. एड्स पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, एड्सचा, गोवरचा केलेला आहे, कांजण्या केले, घटसर्प नाही याच्यामध्ये केलेले, गोवर केलेला आहे मी, आणि आपला अजून एक कृमी केलेला आहे, कृमी नाही केलेला आय थिंक, फक्त मी गोवर केलेला आहे, आणि अजून एक एड्स केलेला आहे. त्यानंतर कान नाक घासाचे आजार, तर ENT इयर नोज थ्रोट. त्याच्यानंतर बाह्य कर्णदाह 5 मार्काला विचारला जाणारे क्वेश्चन. आता ही खूप इम्पॉर्टंट, डोकं ठिकाणावर ठेवून अभ्यास करायचा. स्वरयंत्राला दाह होणे हा पण विचारला जातो. हे सर्व इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हृदय म्हणजे आपल्याला सर्क्युलेटरी सिस्टममधले डिसीज कोणकोणते, तर ASD आणि VSD हे 2 डिसीज 5 मार्काला विचारले जाते.
याला आपण सविस्तर बघणार आहोत. फक्त तुम्ही काय करा, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. माझं एकच म्हणणं आहे, आपण काय करू, दररोजचं एक चॅप्टर कव्हर करण्याचा प्रयत्न करू. फास्टमध्ये घेऊ थोडा, नाहीतर अजून भरपूर वेळ आहे. आपण स्लो जरी घेतलं तरी दम्मादम्माने चालतं. एक टॉपिक जर आपण एक्सप्लेन केला तर अजून भरपूर वेळ तुमच्याकडे जाऊ. आत्ताच तर पेपर झाले, अजून 1 वर्ष तुमच्याकडे जवळपास 10 महिने किंवा 9 महिने असे. रक्तरोगामध्ये कोणकोणते असतात आपल्याला? थॅलेसिमिया, याच्यामध्ये आहे का ल्युकेमिया, हे असे आजार असतात. हिमोफिलिया, रक्ताक्षय, तर ह्या अशा ॲनिमिया, अप्लास्टिक ॲनिमियाचे डिसीज प्रकार भरपूर आहे आपल्याकडे, ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. रक्तरोगामध्ये पचनसंस्थेचे रोग, पचनसंस्थेचे रोगमध्ये कोणकोणते ते आगंतुक वस्तू आढळणे, जठ, हृदय, हार्निया, हे सर्व याच्यामध्ये येतो आपण. श्वसन संस्थेचे ब्रॉन्कियल अस्थमा, न्यूमोनिया अस्थमा, दमा, याच्यापैकी एक क्वेश्चन 15 मार्काला पडतो, म्हणजे पडतो, दरवर्षी पडतो. त्यानंतर बघा मूत्रसंस्थेचे रोग. मूत्रसंस्थेचे रोग बघा, मूत्रपिंडदाह, नेफ्रायटिक सिंड्रोम, ॲक्यूट पायलोनेफ्रायटिस, फास्मोसिस, इपिस्टेसिस, हे सर्व आपण बघू. याच्यामध्ये एवढं काही आड नाही आहे, फक्त आपल्याला जे कन्सेप्ट माहीत पाहिजे. हे नावच इतक्या अवघड आहे असं वाटतं, आपल्याला येतच नाही. फक्त त्याचा एक अर्थ कळाल्यानंतर खूप सोपं आहे, फक्त नाव अवघड आहे. आपण त्याला नाव दुसरी चेंज करून टाकू, फक्त शिकायची तुमची इच्छा पाहिजे. माझ्या संस्थेचे रोग बघा, त्याच्यामध्ये झटके विचारले जातात, झटके खूप वेळा विचारले जातात. त्यानंतर नलिका विरहित ग्रंथीचे रोग, म्हणजेच आपल्याला डक्टलेस ग्लँड, त्याच्यामध्ये ग्लँडमध्ये जे मधुमेह हा आजार आपल्या चॅनलवर अपलोड आहे आणि खूप खूप कॉमन आहे, खूप वेळा विचारले गेलेला आहे 15 मार्काला. त्वचेचे विकारामध्ये फंगल इन्फेक्शन, खरूज, हे क्षयावरण, हे सर्व विचारले जाते. नवजात शिशु आणि बालकांतील आजार, एकात्मिक व्यवस्थापन, त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थापन कसे करायचे, एकात्मिक व्यवस्थापन तत्वे काय द्यायचे, संसर्ग, जंतुसंसर्ग कसा, या अतिसारामध्ये स्तनपान, अमांश, इतर समस्यांवर सल्ला, आपल्याला त्याच्यामध्ये आरोग्य शिक्षण द्यायचे लोकांना. आणि बालहक्क 5 मार्काला विचारला जातो. बालमजूर म्हणजे आपल्याला चाइल्ड लेबर वगैरे विचारलं जातं. हे सर्व आपल्याला माहिती पाहिजे. आता आपण बघू लास्टवाला, मेंटल हेल्थ नर्सिंग. खूप लेंदी झाला व्हिडिओ, मला वाटलं नव्हतं इतका लंबा होईल, पण झाला, जाऊ द्या, असू द्या. तुम्ही पिक्चर बघायला लागले 3 घंटे, उठत नाही एका जागेवरून. आज समजून घ्या, आपण पिक्चर बघतोय आणि तुमच्या लाईफसाठी चांगलं आहे. याच्यामध्ये आता आपण बघू मेंटल हेल्थ. लास्ट राहील, 2-3 मिनिटात होऊन जाईल आपले. सायकॅट्रिक नर्सिंगमध्ये इंट्रोडक्शन बघू आपण सायकॅट्रिक नर्सिंगचं पहिले. त्यानंतर परिचर्या आणि कर्तव्य, आपले कर्तव्य काय असतात. त्याच्यानंतर मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य म्हणजेच काय असतं ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर मानसिक आजार काय असतो, आजार होण्याचे कारणे काय असतात ते बघायचे. मानसिक आजार असलेल्या व्यक्तीमध्ये रोगनिदान कसं करणार आहे आपण, डायग्नोसिस कसं करणार आहे त्याचं ते बघायचे. त्यानंतर प्रकार कोणकोणते राहणार मानसिक आजाराचे, आणि मानसिक आजाराची चिन्ह लक्षणे काय काय. खूप सोपं सगळ्यात सोपा सब्जेक्ट हाच आहे, आणि खूप कमी दिवसात, जवळपास फक्त 80-90 पेजेस आहे याला. खूप सोपा लगेलही सोपा आहे, मला तर खूप सोपा वाटलेला क्वेश्चन आहे, जास्त अवघड नाही फक्त. आणि बुक पण खूप छोटे, वाचायला 2 दिवसात वाचणं होऊन जातं. त्याच्यानंतर तुम्ही पाठांतर करायचं असेल तर खूप सोपं आहे. त्यानंतर बघा, आता झालं मनोविकृतीचे सायकोसिस आणि टाईप्स बघितले. त्याच्यानंतर फंक्शनल सायकोसिस, त्याच्यामध्ये आता टाईप्स बघितले ना आपण, त्याच्यामध्ये बघा फंक्शनल सायकोसिस एक आहे. त्यानंतर टिपिकल स्किझोफेनियाचे पण प्रकार पडतात. त्यानंतर डिप्रेशनवरती 15 मार्काचा क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर मेनिया, हे डिप्रेशन आणि मेनिया हे कशाचे प्रकारे मला तुम्ही सांगायचं आहे. त्यानंतर न्यूरोसिस विचारलं जातं, त्यानंतर हिस्टेरिया आणि फोबिक न्यूरोसिस म्हणजे भीती वाटते, आणि मेंटल रिटायरेशन मंदत्व, याच्यावर 15 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. आणि ड्रग ॲडिक्शन, त्यानंतर सायकोसोमॅटिक इलनेस, मनोकायिक आजार, इपिलेप्सी म्हणजे फिट्स, त्याच्यामध्ये पण विचारलं तापास माराचे झटके. त्यानंतर बघा मुलांमधील मानसिक विकृती कोणकोणते असतात ते. दोषी व्यक्तिमत्व आपण फर्स्ट इयरला बघितलं. आता दोषी व्यक्तिमत्व कसं असतं ते बघायचे. आणि वृद्धापनातील मानसिक विकृती काय काय असणार आहे, मनोविकृतीवरील उपचार काय काय ते उपचार, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर औषधोपचार म्हणजे फार्मसी ड्रग्सचे नाव पाठ करायचे आपल्याच्यामध्ये. त्यानंतर ऑक्युपेशनल थेरपी, मानसोपचार, व्यवसायोपचार, याच्यावर उपचार देण्याच्या पद्धती आता ह्या 3. त्यानंतर मनसोपचारातील अत्यंत निगडीत प्रसंग काय, इमर्जन्सीवर 5 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. अशा पद्धतीने झालं. जवळपास 200 पेजेचं बुक आहे, खूप छोटं बुक आहे आणि खूप सोपा टॉपिक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा आहे. समजलं? तर आजच्यासाठी बाय.